मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे सोमवार आणि तारीख आहे 20 आणि आता वाजलेत मित्रांनो 1:30 वाजलेत. 1 वाजता आपण घरातून निघालो. सकाळी आपण नाही निघलो कारण आपल्याला थोडंसं काम होतं. ॲक्च्युली आता पश्चात झालं, रात्री तर 2 ट्रिपा केल्या असत्या ना तर 1 नंबर काम झालं असतं. पण ठीक आहे, चला, आपलं सकाळी थोडं काम होतं बँकेमध्ये, ते काम वगैरे झालं. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आता आपण निघलो आहे. घरीच होतो CNG भरून. मग आपल्याला एक नावडेवरून 1.5 किलोमीटरचा पिकअप आणि 10 किलोमीटरचा ड्रॉप, पनवेलची ट्रिप लागली. तर आता कस्टमरला ड्रॉप केलं. 315 रुपये मिळाले या ट्रिपमध्ये. तर अशा पद्धतीनं आपली सुरुवात झाली. उबरमध्ये लागली होती. उबरचा पास अजून 5 वाजेपर्यंत आपल्याकडे ॲक्टिव्ह आहे, तोपर्यंत आपण ट्रिप मारून घेऊ उबरमध्ये. आणि आता मी ओला आणि उबर दोन्ही चालू केले. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ, अर्निंगचे संदर्भात जी काही खरी माहिती असेल ती आपल्या चॅनलवर येत असते. खोटं काही आपण सांगण्याचा प्रयत्न करत नाही. उगाच तुम्हाला सांगायचं 5,000 6,000 असं काही नाही. जे काय आपलं रिअल आहे अनुभव किंवा रिअल आपली जी अर्निंग तीच तुम्हाला याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघतो ट्रिप कोणती मिळते, देतो अपडेट. तर मित्रांनो, 3:18 झालेत. 45 किलोमीटर गाडी चालली आणि आलो आहे आपण आता LTTला, लोकमान्य टिळक टर्मिनल. कस्टमरला इथं ड्रॉप केलं आहे आणि इकडे ड्रॉप करून आपण बाहेर येऊन इथं जरा झाडाखाली सावलीला थांबलो आहे. ओला तर चालूच आहे आपलं, उबर पण चालू करतो आहे आणि बघतो आहे कोणती एखादी ट्रिप इथून LTTवरून आपल्याला मिळते का इकडून कुठून तर दुसरीकडे चेंज करावं लागेल जागा वगैरे. जास्त वेळ नाही थांबणार आपण, 10 मिनटंच थांबू इथं. आणि भेटली ट्रिप तर वेल अँड गुड, नाही भेटली तर मग कोणता तरी एरिया आपण चेंज करू, तिकडे घाटकोपर वगैरे त्या साईडला जाऊ आणि तिकडून बघू काय मिळतं आहे का आपल्याला. तर इथं थांबलो आहे आपण लोकमान्य टिळक टर्मिनलला. पण मला वाटत नाही इथून कुठली एखादी बुकिंग लागेल असं, कारण एवढ्या गाड्या उभ्या आहेत ना इथं आणि एकही बुकिंग वाजत नाही. एकही बुकिंग आणि साधी अशी रडारमध्ये सुद्धा पण बुकिंग येत नाही ते. तर कारण की इथं लोक आता सध्या जाणारी खूप आहेत, म्हणजे बाहेरगावी जाणारी, सुट्ट्या वगैरे मुलांना लागल्यात. येणारी कमी आहेत, जायला एवढी गर्दी आहे ना तिथं आतमध्ये, बापरे. मी म्हटलं लोक आता कशी ट्रेनमध्ये जातील वगैरे. तर झालं आपण 10 मिनटं थांबलो आता मला वाटत नाही इथं काय थांबून मतलब होईल. तर आपण इकडून हळूहळू निघतोय आता. मला वाटतं चेंबूर साईडला जाऊ, तिकडून त्या साईडला गेल्यानंतर एखादी ट्रिप भेटेल. इथं तर आता थांबून काही भेटेल असं वाटत तर नाही आहे मला. बघूया, चला निघतोय आपण इथं. तर मित्रांनो, आपण आता आहे गोरेगावला. एक आपल्याला छोटी लोकमान्य टिळक घाटकोपरमध्ये एक छोटी ट्रिप मिळाली. ती ट्रिप एंड केली आणि त्याच्यानंतर परत एक लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर तिथून नाही तर घाटकोपरमधूनच एक आपल्याला परत गोरेगावची ट्रिप आली. एक्सेलमध्ये ॲक्सेप्ट केली आपण. आणि आता ही ट्रिप ड्रॉप केले आपल्याला एक बांद्र्याची ट्रिप आली. आता आपण सध्या पिकअप लोकेशनला चाललो आहे कस्टमरच्या. बघूया, तुम्हाला देतो नंतर अपडेट. मित्रांनो, आपण आता बांद्रा टर्मिनलला आहे. गोरेगावला होतो आणि गोरेगाववरून एक ट्रिप आपण ॲक्सेप्ट केली. आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केले. एक 35-38 मिनटाचा ड्रॉप होता. 431 रुपये काहीतरी दिले. आणि आता सध्या आपण बांद्रा टर्मिनलला थांबलो आहे. CNG भरायचं, आपल्या 2 कांड्या CNG आहे. पण विचार करतो आहे, जर एखादी नवी मुंबईची ट्रिप जर लागली तर निघून जाऊ तिकडे नवी मुंबईमध्ये. आणि नाही कोणची ट्रिप लागणार झाली तर मग आपल्याला BKCमध्ये जाऊन CNG वगैरे भरावं लागेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आजचं काम आपलं 2100-2200 रुपयेपर्यंत काम झालं आहे. निघालो आहे आपण किती वाजता? दुपारी 1:30 वाजता. 1-1:30 वाजता निघून आता थोडंसं बऱ्यापैकी झालं. जर सकाळी निघलो असतो तर 3-1 हजाराचं काम झालं असतं. पण ठीक आहे, चला, जे काय आपलं काम होतं त्यामुळे हे असतं. तर बघूया आता इथून किती वेळ वगैरे काय, नाहीतर आपण CNG भरतो आहे का एखादी नवी मुंबई साईडची ट्रिप घेऊन निघून जातो आहे, देतो तुम्हाला अपडेट. तर बघू शकता मित्रांनो, 8:57 झालेत. 125 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे कळंबोलीला. आपण कळंबोलीला पोचलो आहे मित्रांनो. BKCवरून एक ट्रिप लागलेली आपल्याला ठाण्याची एक्सेलची, ॲक्सेप्ट केली. कस्टमरच्या लोकेशनला 200 मीटर राहिलं, कस्टमरने कॅन्सल केलं. ट्रॉफिक खूप होतं, 15 मिनटाचं अंतर कमीच होतं, पण 700-800 मीटरच होतं. पण 15 मिनटं ट्रॉफिक, कस्टमरला काय थांबायला वेळ नव्हता. कस्टमरने कॅन्सल केली. त्या ट्रिपचे आपल्याला 47 रुपये मिळाले कॅन्सलेशन चार्जेस.
आणि त्याच्यानंतर परत लगेच कॅन्सल झाल्या परत तिथून पुढूनच सिग्नल राईटवरून एक आपल्याला कळंबोलीची बुकिंग आली. ॲक्सेप्ट केली. म्हटलं आता उगाच इकडे तिकडे फिरण्यात काय अर्थ नाही आणि डायरेक्ट सध्या कळंबोलीला आलो. 1 तास लागला की ट्रिपला. कस्टमरला ड्रॉप केले. तर अशा प्रकारे आपण उबरमध्ये 5 ट्रिप कंप्लीट केलेत आणि ओलामध्ये फक्त एकच ट्रिप झाली सकाळची तेवढी टिळकनगरची. बस बाकी दुसरं काही काम झालं नाही. 1:30 वाजलेल्या सकाळची म्हणजे दुपारची 1:30 वाजता आपण निघालो होतो. आता 9 वाजलेत. जवळजवळ 8-8.5 तास काम झालं आहे. आता आलो आहे कळंबोलीला. मग आता हा विचार चालला आहे जायचं का नाही, कारण आपण आता एक चांगल्या प्रकारचं रुटीन ठेवणार आहोत. हे जे 1:30ला निघायचं, रात्री 12-1ला यायचं किंवा पुन्हा असं, हे रुटीन नाही उपयोगाचं. तर आपण एक चांगल्या पद्धतीने रुटीन ठरवणार आहोत उद्यापासून. तर मित्रांनो, आपला आज आता आपण हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे आणि हा डे पण इथंच एंड करतो आहे, कारण आता उगाच इकडे तिकडे फिरून काय फायदा नाही. तर मित्रांनो, कळंबोलीची ठाण्याची बुकिंग लागली असती तर मग आपण तिकडून अजून काहीतरी करत आलो असतो, पण डायरेक्ट कळंबोलीची बुकिंग लागल्यामुळे आपण आता डायरेक्ट घरी आलो मित्रांनो. तर उबरमध्ये आपलं 2015 रुपयाचं काम झालं आहे. 5 ट्रिपा कंप्लीट केल्यात आणि ओलामध्ये एक ट्रिप 645 रुपयाची काम कंप्लीट केले. असं टोटल मिळून आपलं 2660 रुपयाचं काम झालं. त्याच्यातून आपला उबरचा पास 254 रुपये, ओलाचा पास 85 रुपये मायनस केला आणि CNG आपण 500 रुपयाचा पकडला मित्रांनो. 125 किलोमीटर 500 रुपये जर CNG मायनस केला तर आपल्या हातामध्ये राहत आहे 1800 रुपये. 1820-21 रुपये काहीतरी राहत आहेत. तर सफिशियंट नाही आहे मित्रांनो ही एवढी अर्निंग. 1800, 1500, 1600 बिलकुल परवडणारी नाही आहे. पण आता रुटीन लागण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी आपण करतो आहे. आज सकाळी आपल्याला काम होतं थोडंसं बँकेचं, ते जर काम नसतं तर मग आपलं आज झाली असती अर्निंग बऱ्यापैकी. 2600 झाली. म्हणजे जोपर्यंत तुमची 4000 रनिंग क्रॉस होत नाही मित्रांनो, तोपर्यंत इर्टिगा गाडी ओला उबरमध्ये काही फायदा नाही. तर हे तुम्हाला सांगण्याचा अर्थ आहे, सांगण्याचं एक माझं मत आहे. आणि आपली मी ज्या वेळेला 2-4 दिवस झाले 2600, 2700, 3200, 3400 याच्यावर अर्निंग काही जात नाही. काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे, सकाळी निघतो आहे किंवा रात्री लेट येतो आहे, याच्यामुळे थोडंसं कुठंतरी आपलं गणित चुकतं आहे. आता हे गणित कुठं चुकतं आहे हे विचार करून मी ठरवतो आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आपलं कुठं चुकतं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला अशाच नवीन व्हिडिओसाठी. आणि भेटू आपण उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि उद्या मित्रांनो, आपण म्हणजे काल ठरवलं होतं की उद्या सकाळी लवकर निघायचं 4-5 वाजता. या 5 वाजता निघण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो. जर लवकर निघालो तर एक्सेलच्या इंटरसिटीची वगैरे एखादी पुणे वगैरे अशी एखादी ट्रिप लागू शकते. खारघर वगैरे त्या साईडला जर जाऊन थांबलं तर ट्रिप लागू शकते. 5ला जर आपण निघालो 5-6 वाजता तरी 12, आणि जर समजा नाही लागली एक्सेलची इंटरसिटी तर लोकलमध्ये पण आपण 12-1 वाजेपर्यंत काम करून 2-1 हजार जर काम होईल सकाळी. परत घरी जेवण करून आराम करून परत 3-4 वाजता जरी गेलो तरी परत एक 2-2.5 हजाराचं काम होईल. अशा पद्धतीने एक 4-4.5 हजाराची लेवल लावायची आहे मित्रांनो. तर असं एक रुटीन आता उद्यापासून चालू करायचा विचार आहे. त्यामुळे आता आपण लवकर घरी आलो आहे. 9 वाजले. जेवण करून झोपून म्हणजे सकाळी लवकर उठता येईल आपल्याला फ्रेशमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, बस बाकी एवढंच सांगायचं होतं तुम्हाला, दुसरं काय नाही. आता आजचे अर्निंग दुपारनंतर 8 तासामध्ये 2600 रुपये म्हणजे ठीक आहे. त्याच्यात 1800 रुपये आपल्या हातामध्ये आलेत तरी पण ठीक आहे. चला उद्यापासून आपण आता कसं आहे माहिती आहे ना, तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी आत्तापर्यंत कंपनीमध्ये गाडी चालवत होतो आणि कंपनीमध्ये चालवत असल्यामुळे मला हे जे ओला उबर मी अगोदर करत होतो, पण ते अगोदरचं वेगळं होतं आणि आत्ताचं वेगळं पडतं आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला रुटीन बसली नव्हती. आता ही रुटीन बसायला थोडे हे दिवस जाणारच आहेत. 4-8 दिवस माझे जाणारच आहेत किंवा 1 महिना तर आता कंप्लीट जाईलच. पर्सनल बुकिंग असतात मित्रांनो. पर्सनल बुकिंग डे नाईट गाडी चालवावं लागते. मग तिकडून आलं का इकडं डेला का सकाळी काम करू शकत नाही. इथलं रुटीन बिघडतं सगळं. त्यामुळे एक थोडंसं रुटीन व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि आपण मुंबई वगैरे त्या साईडला कधी जात नव्हतो, पण आज मुंबईला पण गेलो. लोकमान्य टिळक टर्मिनलला गेलो. तिथून परत घाटकोपर गोरेगाववरून परत बांद्रा BKC आणि BKCवरून परत कळंबोली असाचा रूट झाला आहे. तर अशा प्रकारे पण मुंबईमध्ये ट्रिपा एक्सेलच्या लागतात मित्रांनो. दुपारच्या वेळेला रेट जरा कमी असतो, पण संध्याकाळी ट्रिपा असतात, पण ट्रॅफिक खूप असतं, भयानक ट्रॅफिक. पण त्या ट्रॅफिकचा तुम्हाला सामना करत जावा लागेल.
तर ठीक आहे मित्रांनो, आता व्हिडिओ आता बोलत गेलं तर जास्त लांबेल, तर मी ठेवतो, बंद करतो व्हिडिओ आणि भेटू परत उद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ.